ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे समर्थ कार्य करून ठेवलं त्या समर्थ कार्याला टिकवणं आणि वाढवणं हे जेव्हा एखादं सरकार ठरवतं तेव्हा त्यातून काय संकेत जातो आणि तो पुरेसा असतो का? हाकेजी. नाही नाही, निश्चित या त्यांच्या धोरणाचं स्वागतच केलं पाहिजे, कारण 300वी जयंती साजरी होती आणि ती पूर्ण भारतवर्षामध्ये साजरी होती. आणि मला वाटतं पहिल्यांदा शासनानं अशा एका महान अशा धार्मिक कार्य करणाऱ्या आणि आध्यात्मिकतेच्या जोरावरती राज्यकारभार करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याला नुसता उजाळा नाही दिलेला, फक्त जयंती साजरी सेलिब्रेट नाही केली, तर त्याच्यावरती 75,000 कोटी रुपयांचा जो निधी वितरित होतोय, मग त्यामध्ये 12वा संवर्धन असेल, त्यामध्ये पाण्याच्या अनेक योजना असतील, खूप खूप काही योजना, या सर्व योजनांबद्दल शासनाचं आभार मानावं तेवढे कमी आहेत. पण या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी होत असताना आता 2025 सालामध्ये मी एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी या सगळ्या गोष्टींकडे पाहतो, मी मगापासून तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतोय, इथं आर्थिक नियोजन खूप मोठी झालेली आहे, पण सामाजिक न्यायाचं काय? आजही स्लम्स मध्ये लोक राहतात, आजही भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या मुलांचा 5% वरती हायर एज्युकेशनचा रेशो जात नाही, आजही जमिनीशी समांतर पालक करून इथले भटक्या विमुक्त जाती जमाती राहतात. ओबीसी वर्गामधल्या लोकांना आजही इथं सामाजिक न्यायाच्या किंवा त्यांच्या परंपरागत व्यवसायावरती बजेटरी तरतूद होताना दिसून येत नाही. या सगळ्या गोष्टी अजून खूप काही ओव्हरकम करण्यासारख्या आहेत. अजून काही बजेटरी न्याय देण्यासारखी परिस्थिती इथून पुढच्या कालावधीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आणि आता बघा, मी काते साहेब, मी तुमचा एकच फक्त अर्ध्या मिनिटाचा वेळ घेतो की या महाराष्ट्रामध्ये ओबीसींची संख्या 50 ते 60% दरम्यान आहे, पण आजही या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, प्रगत महाराष्ट्रामध्ये 1% पलीकडं या ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनांसाठी बजेटरी तरतूद आजपर्यंतच्या बजेटमध्ये झालेली नाही. तेव्हा हेच बजेट जर ओबीसींचं 50-60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्कासाठीच्या योजनांचं बजेट आपण 1%वरून 3, 4, 5% जर घेऊन जाऊ शकलो, तर मला वाटतंय विकासाचा समतोल साधण्यासाठी निश्चित याचा फायदा होऊ शकतो. मगा तुम्ही सांगितलं की इथल्या हाकेजी या मुद्द्यावर उत्तरं लागतील आणि वृषाली कदम आपल्या सोबत आहेत. संपादक वृषाली कदम यांना काही प्रश्न त्या निमित्तानं विचारायचे आहेत. मला असं वाटतं की सामाजिक न्याय ह्या विषयावर ज्यावेळी आपण लक्ष घालतो, आपण हे आवर्जून पाहिलं पाहिजे की सामाजिक न्याय ह्या विषयाला वाचा जी फुटली गेली ती 2014 मध्ये फुटली गेली आणि ती मराठ्यांकडून फुटली गेली. साधारणतः हा जो समाज आहे हा आत्तापर्यंत आंदोलनामध्ये नव्हता, कारण आपल्यासमोर मराठा समाजाचं जे चित्र होतं ते एक जमीनदार म्हणून किंवा मोठे वतनदार म्हणून असं ते होतं. आणि त्यामुळे ह्या समाजामध्ये देखील असा एक घटक आहे की जो आजही उपेक्षित आहे आणि त्याला आरक्षणाची एक मदत हवी आहे किंवा एक आवश्यकता आहे. हे प्रकर्षानं आपल्याला 2014 मध्ये जाणवलं. ते मूक मोर्चे निघाले आणि त्यानंतर आपण बघितलं कशा पद्धतीनं इतर समाजांना देखील, मग तो ओबीसी समाज असतो, त्यांना देखील याची जाणीव व्हायला लागली की ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध जाती घटक असल्यामुळे या समाजामध्ये देखील आरक्षण जे आहे ते तितकंसं पर्याप्त नाही आहे. ह्याकडे आपण कसं बघता, आणि खास करून नंतर जी मागणी करण्यात आली की मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण द्यावं, त्यातून एक असा सूर जरांगे पाटील यांच्याकडून निघाला की हे जे आरक्षण आहे हे ओबीसीमधून देण्यात यावं. दरम्यान आता ह्याच्यावर अनेक आंदोलनं वगैरे झाली, पण तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत, कुठेतरी ओबीसीमध्ये अनेक विविध जाती ह्या आल्यामुळे मला असं कायम असं वाटतं की एक मोठ्या मुख्यत्वे, जसं मला वाटतं मुंडे साहेब होते आणि त्याच्यानंतर भुजबळ यांनी देखील ही चळवळ पुढे नेली, आपण देखील नेत आहात, ह्या सगळ्यामध्ये काही अमेंडमेंटची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं का? हाके. निश्चित अमेंडमेंटची आवश्यकता आहे. आता जो पंचायत राज मधल्या आरक्षणासंदर्भात जिथं एससी आणि एसटीचं लोकसंख्येच्या प्रपोर्शन मध्ये रिझर्वेशन वाढतं, 50% पर्यंत जातं, तिथून पुढं ओबीसीचं आरक्षण शून्यावर येतं. म्हणजे न्यायालय या गोष्टीला अलाउ करत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 246D मध्ये आपल्याला अमेंडमेंटची जरूर आवश्यकता आहे. जिथं जिथं अपवादात्मक परिस्थितीमध्ये एससी एसटीचं रिझर्वेशन 50% पर्यंत पोहोचतं, तिथं ओबीसींना काय करायचं, इथं अमेंडमेंट होण्याची खूप आवश्यकता आहे आणि तो ज्वलंत प्रश्न आहे.
आज रोजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 27% पंचायत राजमधलं आरक्षण सस्टेन करण्यामध्ये किंवा त्याची पुनर्स्थापना करण्यामध्ये त्यांनी आम्हाला 27% आरक्षण दिलं. हे एका बाजूला आनंद असताना दुसऱ्या बाजूला 2 सप्टेंबरचा JR निघाला आणि त्या JR अन्वये ओबीसी मधूनच जरांगींची जी मागणी आली ती मला वाटतं ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कावरती गदा आणणारी आहे. कारण मराठा समाजाच्या तुलनेमध्ये स्पर्धेमध्ये ओबीसी मधला बलुता अलुता किंवा भटक्या विमुक्त जाती जमाती या टिकणार नाहीत. आणि हे बलुत्या अलुत्याचं सामाजिक न्यायासाठीचं आरक्षण आहे. जरांगे पाटील जे मागतायत ते गरिबी आली, नापिकी आली, दुष्काळी आली किंवा आम्ही गरीब झालो हे आर्थिक कारणानं त्यांच्यावरती जे अरिष्ट वडवलेलं आहे त्याच्यावरती ओव्हरकम ओबीसीचं रिझर्वेशन करू शकत नाही. हे कधीतरी कुणीतरी जरांगेंना ही वास्तव आणि फॅक्ट किंवा संविधानाचं तत्व कुणीतरी समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष होतंय. एका बाजूला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कल्याण मंत्रालय स्थापन करतात, पण दुसऱ्या बाजूला 2 सप्टेंबर सारखा ओबीसीच्या आरक्षणावरती घाव घालणारा निर्णय नक्कीच मला असं वाटतं आपण चर्चा करतोय. लक्ष्मण हाके, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे, आपण उत्तर घेऊया. बोला अजित चव्हाण. नाही, आपला चर्चेचा विषय आजचा वेगळा आहे, त्यामुळे मी लक्ष्मणरावांच्या लक्ष्मणराव आजचा होऊ नये का महाराष्ट्रामध्ये? ओबीसीला काय विषय दिलंय, कसा वेगळा होऊ शकतो हा? ओबीसींना काय दिलंय तेच मी आता सांगायला निघालो होतो. लक्ष्मणजी, तुम्ही मला 1% पुढे बजेटरी तरतूद केली का सांगा मला. मूळ मुद्दा असा आहे की आरक्षण हे निश्चितपणे सामाजिक न्यायासाठीच आहे, निश्चित सामाजिक न्यायासाठीच आहे. परंतु ज्यांना कुणबी म्हणून ओबीसीचं आरक्षण आहे त्यांचंही आरक्षण आपण कसं नाकारणार? काही प्रश्न कुणीच नाकारलेलं नाही. ते 1994 पासून सत्तेत झालेलं आहे.